मित्रांनो, एकाने शपथनामा जाहीर केलाय. म्हणजे जाहीरनामा नव्हे तर शपथनामा. म्हणजे तुम्ही विचार करा, किती हास्यास्पद गोष्ट आहे. जाहीरनाम्याला काय नाव दिलंय, काय उल्लेख केला जाहीरनाम्याचा, तर शपथनामा. हे हास्यास्पद गोष्ट आहे, हे विडंबन आहे. हे आज आपण समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपले जाहीरनामे सादर केलेत. मागच्याच व्हिडिओमध्ये मी एकाच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. त्या जाहीरनाम्याचा उल्लेख, नामनिर्देश काय केलं होतं? उभाठाने, उद्धव ठाकरे यांनी, तर वचननामा. तुम्हाला ते वचनं कळलीच असतील, त्यांनी किती वचनं पाळली ती. पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ती शपथनाम्याबद्दल. आणि एक विडंबन आहे, एक हास्यास्पद आहे, एक हा जोक आहे. काय तर शपथनामा. जाहीरनाम्याचं काय केलं आहे? जाहीरनाम्याला चा उल्लेख कशामध्ये केला आहे? तर वचननाम्यामध्ये. आणि वचन देणारे कोण आहेत? तर श्रीयुत शरदचंद्रजी पवार. म्हणजे एक विडंबन आहे की नाही? ते काय करतायत? तर शपथ घेत आहेत. आता किती शपथा यांनी घेतल्या आणि किती शपथा यांनी पूर्ण केल्या याची तुम्हाला माहितीच आहे. पण आपण त्यांच्या जाहीरनाम्याची, त्यांच्या शपथनाम्याचे आपण मुद्दे समजून घेऊ. मुख्य मुद्दे. मित्रांनो बघा, त्याने पहिला मुद्दा काय आहे? केंद्रासंबंधित मुद्दे आहेत त्यांचे. म्हणजे केंद्रासंबंधित, केंद्र सरकारमधील त्यांचं जर कार्य असेल तर ते कार्य कशा प्रकारे करतील. कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात निर्यात धोरण आखणार. मित्रांनो, हे कृषी मंत्री म्हणून स्वतःला संबोधतात आणि त्यांनी कृषी मंत्रालय सुद्धा सांभाळलेलं आहे 10 वर्ष UPI-मध्ये. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी त्यांनी कृषी मंत्रालय सांभाळलं. मग त्यावेळी त्यांनी ही गोष्ट अंमलात आणली का? त्याच्यावरती यांनी काम केलं का? कशावरती? कृषीवरती, शेतीवरती. तर तुम्हाला दिसून येईल फक्त ह्या भूलथापा आहेत. आणि ते काय करतायत? वचननामा नाही तर शपथनामा देत आहेत. म्हणजे किती हास्यास्पद आहे गोष्ट. दुसरा, स्मार्ट सिटी अभियानाच्या वस्तुस्थितीची श्वेतपत्रिका काढणार. जी वास्तुस्थिती आहे त्याची श्वेतपत्रिका काढणार. काय? स्मार्ट सिटी. त्यांनी ज्यावेळी राज्य केलं 2014 पूर्वी, त्यावेळी केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा आघाडी सरकारचंच राज्य होतं. त्यावेळी ही गोष्टी यांच्या लक्षात आल्या नाहीत का? असो. पुढचा मुद्दा, शहरी आरोग्य सशक्त करण्यासाठी मोहल्ला क्लिनिक. शहरी आरोग्य सशक्त करण्यासाठी मोहल्ला क्लिनिक. मित्रांनो बघा, इथे शब्द काय वापरलाय? मोहल्ला. आपण हिंदू धर्मामध्ये, आपण मराठी लोक मोहल्ला नाही म्हणत. तर आपण काय म्हणतो? एखादा नाका किंवा गल्ली किंवा एखादी वाडी, आपण वाडी म्हणतो. अमुक वाडीत राहतो, अमुक मोहल्ल्यात राहतो म्हणून बोलत नाही, अमुक वाडीत राहतो. मग इथे त्यांनी शब्द उल्लेख काय केला पाहिजे होता? तर वाडी क्लिनिक. प्रत्येक वाडीमधला एक क्लिनिक, तसं वाडी क्लिनिक. किंवा एखाद्या ह्याच्यावरचं चौकातील. पण इथे उल्लेख काय केला? मोहल्ला क्लिनिक. तुम्ही विचार करा. तुष्टीकरणाचं राजकारण. आरोग्य. पुढचा मुद्दा, आरोग्य, शिक्षण
सशस्त्र दल अशा विभागातील 30 लाख रिक्त जागा भरणार. म्हणजे आरोग्य, शिक्षण, सशस्त्र दल अशा विभागातील 30 लाख जागा ते भरणार आहेत. म्हणजे ते रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. असो, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यासाठी आम्ही काय राहू? प्रयत्नशील राहू. याचं आरक्षण पहिल्यांदाच मिळालं आहे, मोदी सरकारने दिलेलं आहे. काही प्रयत्नशील राहायची गरज नाही, म्हणजे महिलांच्या तोंडाला पानं पुसलीत. पुढचं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार किसान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देणार. मग आता मला सांगा, स्वामीनाथन आयोग याची शिफारस कधी काळाची आहे? म्हणजे हे UPA सरकार आलं त्याच्या अगोदरचं आहे. राजीव गांधीच्या काळातला विषय आहे. ते आता अंमलात आणणार. म्हणजे इतके वर्ष जर अंमलात आणू शकलेत नाही, यांनी एवढं सत्ताचा उपभोग घेतल्यानंतर सुद्धा आता त्यांना उपरती झाली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. दुसरं, SC, ST आणि OBC आरक्षणातील 50% मर्यादा वाढवण्याचे घटनेत तरतुदीची मागणी करणार. म्हणजे तुम्ही विचार करा, जी गोष्ट शक्य नाही आहे, ती गोष्ट निर्माण करण्याचा भूलथापा. दुसरं, राज्य सरकारच्या अधिकारात केंद्राची होणारी ढवळाढवळ कमी करण्यासाठी घटनेतील 356 कलम रद्द करणार. म्हणजे ज्यावेळी UPA सरकार होतं त्यावेळी हे करू शकले असते 2014 पूर्वी. आता त्यांना ही गोष्ट का करावीशी वाटते? कारण आता केंद्रामध्ये कोण आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार. आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांना त्याच कलमामुळे काही गोष्टी काय कराव्या, सहन कराव्या लागल्या. पण हे कलम कोणी आणलं? भारतीय जनता पार्टीने आणलं का? नाही. हे घटनेमध्ये कोणी आणलं? तर घटनातज्ञाने. आणि 356 जो कायदा आहे तो रद्द करणार. म्हणजे बघा किती हास्यास्पद गोष्ट आहे. पुढचा मुद्दा, राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करूनच होणारा राज्यपालाची नियुक्ती. जर एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राज्यपालाची नियुक्ती करायची आहे तर केंद्र सरकार आणतो, त्याची नियुक्ती करतो. आणि कोणाच्या शिफारसीखाली? तर राष्ट्रपतीच्या. पण हे काय म्हणतात जनाब? राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून. आता इथे राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती अंकुश ठेवण्यासाठी त्याची नियुक्ती होते राज्यपालाची. तुम्ही विचार करा, जर मुख्यमंत्र्याच्या मनासारखा त्याच्याशी चर्चा करून त्याला साजेसा असा जर राज्यपाल दिला तर उंदराला मांजर साक्षी. मग काय सगळंच अलबेला. आणि तुम्ही विचार करा किती हा चुकीचा विचार आहे आणि चुकीचा निर्णय आहे. मग काय गरज आहे राज्यपालाची नियुक्ती करण्याची? सर्वेसर्वा मग मुख्यमंत्री झाले ना. कारण चोराला उंदराला मांजर साक्षी. असो, मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सच्चर आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करणार. आता सच्चर आयोगाने जी शिफारस केली होती ती खूप जुनी आहे, आता काल परवाची नाही आहे. हे तुम्ही विचार करा, यांना आता मुसलमानाची काय आली आठवण झाली. इतके वर्ष मुसलमाना जे खिचपत पडले आहेत. आणि फक्त मला एक सांगा, आपण म्हणतो की मुसलमान हे कोण झालेत? अल्पसंख्यक. फक्त मुसलमानच अल्पसंख्यक आहेत का? तर नाही मित्रांनो. या देशामध्ये शीख, जैन, बौद्ध असे अनेक, ख्रिश्चन हे पण अल्पसंख्यक आहेत. पण त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात
कधीही विचार येत नाही. त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट करायची आहे, एखाद्या योजना आणायची आहे, असं कधी होत नाही. यांना फक्त कोण दिसतो? अल्पसंख्याक मुसलमानच दिसतो. याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ काय आहे? तर तुष्टीकरणाचं राजकारण. आणि शेवटचा मुद्दा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार. जे शेवटचा मुद्दा उभाठाने सुद्धा दिलेला आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार. मित्रांनो, हे सगळं थोतांड आहे. हे एक थूक लावायची गोष्ट आहे. आणि ह्या व्यक्तीने आजपर्यंत शपथा घेतल्यात, त्या शपथा पूर्ण केल्यात का? नाही केल्या. इंदिरा गांधीला विरोध करून ते बाहेर पडलेत, त्यावेळीसुद्धा त्यांनी शपथा घेतल्या होत्या. सोनिया गांधीला विरोध करून, परदेशी महिला म्हणून विरोध करून बाहेर पडलेत, त्यावेळी त्यांनी शपथा घेतल्या होत्या. इंदिरा गांधीबरोबर बाहेर पडले त्यावेळी काय शपथ घेतली होती? तर मी परत काँग्रेसबरोबर जाणार नाही, तोंडाला काळं फासेल. आणि हे ऐकलेले त्यांचे वक्तव्य आहे. कारण आमच्या एरियात, या घाटकोपर एरियामध्ये त्यांनी दिलेलं हा भाषण होतं आणि ते भाषण मी ऐकलेलं आहे. जर मी परत काँग्रेसमध्ये गेलो तर तोंडाला काळं फासेल, अशी त्यांनी काय घेतली होती? शपथ घेतली होती. आणि परत जाऊन ते काँग्रेसच्या मांडीवरती बसलेत. त्यांनी जी संघटना उभी केली ना मित्रांनो, ते काँग्रेसमधल्याच नेत्यांना बरोबर घेऊन, ते काँग्रेसीच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसीच पक्ष आहे, हा वेगळा पक्ष नाही आहे. मित्रांनो बघा, शपथा, गळ्या शपथ, खरं बोलणार नाही. स्वतःच्या गळ्या शपथ, आपण म्हणतो ना गळ्या शपथ, ही गोष्ट मी करतोय, गळ्या शपथ ही गोष्ट बोलतोय, तसं हे शरद पवार आहेत. गळ्या शपथ, मी अगदी खोटंच बोलणार, कधीही खरं बोलणार नाही, अशा त्यांनी घेतलेल्या शपथ आहेत. गळ्या शपथ, कधीही खरं बोलणार नाही, खोटंच बोलेन. काय शपथा घेतल्या त्यांनी? गळ्या शपथ, कधीही खरं बोलणार नाही, खोटंच बोलेन. त्याच्यानंतर घेतलेली शपथ कुठली? सोनिया गांधींबरोबर, की विदेशी महिला आहे, या विदेशी महिलेबरोबर मी परत सरकारमध्ये सामील होणार नाही. आणि ते परत सामील झालेत, त्यांच्यासोबत गेलेत. अशा असंख्य शपथा आहेत त्यांनी घेतलेल्या. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी शपथा घेतल्या आणि त्या शपथा कधीही पूर्ण नाही केल्या. उलट काय केलं? खोटं रेटून बोललेत. अशा व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवणार का? म्हणून मी काय म्हणालो, याला शीर्षक काय दिलं या व्हिडिओला, की हा शपथनामा नाही आहे, तर गळ्या शपथ, कधीही खरं बोलणार नाही, खोटंच बोलेल. आणि तीच नेमकी गोष्ट हे शरदचंद्रजी पवार आज तग्यात करत आलेत. किती वेळा ते थुकलेले चाटलेत, किती वेळा त्यांनी शपथा घेतल्यात आणि त्या मोडल्या आहेत. जग जाहीर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, एकाने घेतलेला वचननामा आणि एकाने घेतलेला शपथनामा, ह्याच्यात किती सत्यता आहे? ह्या जाहीरनाम्यांना किती सत्यता आहे, किती वास्तव आहे? वास्तवावरती बोलू काहीतरी. आता तुम्हीच उत्तर द्या. मी माझ्या श्रोत्यांना प्रश्न विचारतो की शरदचंद्रजी पवार यांच्या शपथेला तुम्ही मान्यता देणार का? ह्या शपथेवरती विश्वास ठेवणार का? अगदी त्याने आपल्या स्वतःच्या गळ्याची शपथ घेतली किंवा आपल्या मुलीची शपथ घेतली, त्याच्या पलीकडे ते शपथ घेऊ शकत नाही, कारण ते देवाला मानत नाहीत. देवाची शपथ ते घेऊ शकत नाही कारण ते देवाला मानत नाही. एकतर आपल्या मुलीच्या गळ्याची शपथ घेऊ शकतात, किंवा ते स्वतःच्या गळ्याची शपथ घेऊ शकतात, किंवा स्वतःच्या पत्नीच्या गळ्याची शपथ घेऊ शकतात. ह्याच्या पलीकडे त्यांचं कुटुंब नाहीच आहे, त्यांचा परिवार नाही आहे. मला असं वाटत होतं की पवार कुटुंब हा खूप मोठा आहे, पवार परिवार हा खूप मोठा आहे, पण तसं नाही आहे. त्यांची पत्नी, त्यांची मुलगी आणि ते स्वतः. मित्रांनो लक्षात घ्या, मी माझ्या श्रोत्यांना प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तरं द्या.
तुम्हाला काय वाटते की शरदचंद्रजी पवार हे शपथेला जागणारी व्यक्ती आहे का? अशा त्यांनी कुठल्या कुठल्या शपथा घेतल्या, तुम्हाला जर आठवत असतील, कुठल्या कुठल्या शपथा घेतल्या आणि ते खोटं बोललं आणि त्या शपथा मोडल्या, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. बघा त्यांचा जर इतिहास, राजकीय इतिहास जर बघाल तुम्ही, राजकीय प्रवास त्यांनी बघाल तर तुमच्या लक्षात येईल. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यांनी तोडलेल्या शपथा. आता याला शपथनामा म्हणायचा की फेकनामा म्हणायचा, खोटेनामा म्हणायचा, लबाडी म्हणायची, लुच्चेगिरी म्हणायची, तुम्ही ठरवा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.